ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला नवीन जीवन सुरू करण्यासाठी एक सुवर्ण संधी देत असतो. किंबहुना अनेक असे इन्सिडेंट त्याच्या जीवनामध्ये पाठवत असतो, की ज्याद्वारे तो आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकेल, की ज्यामुळे तो आपला निवडलेला मार्ग कदाचित बदलू शकेल. आणि जर मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असेल किंवा जो मार्ग तो घेतलेला आहे, जो चुकीचा मार्ग सोडण्यासाठी तयार होत नसेल, तर त्यासाठी कोण जबाबदार असणार आहे? त्यासाठी परमेश्वर नाही, तर स्वतः ती व्यक्ती, तो मनुष्य जबाबदार असणार आहे. कारण एवढ्या संध्या देऊन सुद्धा, एवढ्या अपॉर्च्युनिटीज देऊन सुद्धा, चान्सेस देऊन सुद्धा जर त्या मनुष्याने त्याकडे कानाडोळा केला असेल किंवा दुर्लक्ष केलं असेल, तर नक्कीच परमेश्वर त्या व्यक्तीला नवीन संधी देऊ शकणार नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर जुन्या करारातील दोन महत्त्वाचे इन्सिडंट, दोन महत्त्वाचे उदाहरणे ठेवत आहेत. एक म्हणजे नोहाचं उदाहरण. नोहाच्या काळामध्ये काय चाललेलं होतं? नोहाच्या काळामध्ये लोक आपला मार्ग भरकटून गेलेले होते. स्वतःमध्ये ते गुंग झालेले होते. स्वतःमध्ये ते हरवून बसलेले होते. मौज-मजा करत होते. चुकीचा मार्ग निवडलेला होता आणि अचानक एवढं सांगून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलं नाही आणि शेवटी सर्वांचा कशामध्ये नाश झाला? तर त्या प्रलयामध्ये नाश होतो. त्या पाण्यामध्ये नाश होतो. त्याचप्रमाणे सदोम आणि गमोरा हे दोन मुख्य शहर जे अतिशय चांगले होते, परंतु पापाने हळू-हळू ते मलिन झालेले होते आणि नेहमी परमेश्वराचा संदेश त्याच्याकडे येत होता, की पश्चाताप करा. परंतु देखील या लोकांनी परमेश्वराच्या या वचनाकडे दुर्लक्ष केलं आणि नक्कीच गंधरस आणि अग्नी यामुळे त्या गावातील, देशातील, शहरातील लोकांचा नाश झाला. हे दोन उदाहरणे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्या शिष्यांना, इतर लोकांना व आपल्या सर्वांना सांगत आहे, जेणेकरून ज्या ज्या लोकांनी जी मिस्टेक केली होती, जी चुकी केली होती, ती चुकी आपण करू नये. मग चुकी होणे हा मनुष्याचा स्वभाव असतो. परंतु चुकीपासून जेव्हा आपण शिकत असतो, तेव्हा आपण दैविकपणाकडे वळत असतो. आणि आज परमेश्वर आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या चुकीपासून शिकण्यासाठी व आपला मार्ग व जीवन बदलण्यासाठी पाचारण करत आहे. परत एकदा नोहा आणि सदोम गमोरा या शहरांचं उदाहरण देऊन प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्या जीवनामध्ये जो मार्ग आपण घेतलेला आहे, आपल्या जीवनामध्ये जे जीवन आपण जगत आलेलो आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे, या विषयावरती मननचित्त करण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि केवळ पाचारणच नाही, तो मार्ग सोडून चांगल्या मार्गावरती आपल्याला जाण्यासाठी, चांगले जीवन जगण्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. पश्चात्तापाचा मार्ग, पश्चात्तापाचा दरवाजा परमेश्वर आपल्या सर्वांना उघडा करत आहे. आणि जर आपल्या या पश्चात्तापाच्या मार्गाकडे आपण वळत नसेल, आपण या गोष्टीकडे कानाडोळा करत असेल, तर नक्कीच आपण स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारत असतो. आपण स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडत असतो आणि मात्र शेवटी दोष परमेश्वराला लावत असतो. परंतु परमेश्वर कधीच आपल्याला त्या वाईट मार्गावरती नेत नसतो. उलट त्या वाईट मार्गावरती काढून चांगल्या मार्गावरती आपण मार्गक्रमण करावं, अशी परमेश्वराची इच्छा असते. परंतु मनुष्य मात्र त्या गोष्टीकडे कानाडोळा करत असतो आणि जुन्या करारातील लोकांप्रमाणे स्वतःच्या धुंदीमध्ये, स्वतःच्या मौज-मजेमध्ये, स्वतःच्या आनंदामध्ये तो गुरफटलेला असतो आणि वाईट मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तो मात्र स्वतःच किंवा पापासाठी तो कारणीभूत ठरवत असतो. हाच परत एकदा सुंदर अशी अपॉर्च्युनिटी आणि पश्चात्तापाची वेळ परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. या दिवसाची सुरुवात करत असताना आपण परमेश्वराकडून शक्ती मागूया, की परमेश्वराने आपला चुकीचा मार्ग सोडून देऊन चांगल्या मार्गावरती आणावं. चांगलं ते करण्यासाठी कृपा व शक्ती द्यावी व परमेश्वराचा पाठलाग करून, इतरांना मदत करून, इतरांच्या जीवनामध्ये सुख आणून, स्वतः आनंदित राहून चांगलं जीवन जगण्यासाठी परमेश्वर पाचारण करत आहे. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया आणि नक्कीच आपण आपल्या जीवनाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करूया. आमेन.